नमस्कार, मी सुजाता. दम है तो प्रश्नांची उत्तरे द्या या शीर्षकांतर्गत आपण वेगवेगळे सामाजिक प्रश्न किंवा राजकीय घडामोडी ज्या घडतात किंवा एकूणच सामान्य माणसाचं मनोगत कुठेतरी व्यक्त करता यावं म्हणून आपण हा संवाद कट्टा सुरू केला आहे. आज माझ्या बाबतीतली एक वैयक्तिक केस मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की जेणेकरून ही तुम्ही पण कुठेतरी कधीतरी फेस करू शकता. याच्याबद्दलचा जो डिटेल अनुभव आहे ते HDFC हॅरेसमेंट केस नावाचं मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. त्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ ऐकू शकता. ॲक्च्युली ती केस काय येते ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल. आज ती केस चालू आहे ते कन्झ्युमर कोर्ट पुणे येथे आणि आज त्या कोर्टात तारीख होती ऑक्टोबर 2022 पासून ही केस आहे HDFC बँकेच्या विरोधात. या बँकेने फक्त हे पहिलं 4 पानी ॲफिडेविट म्हणा किंवा त्यांचं काय म्हणणं आहे असं काहीतरी दिलेलं होतं. ज्या अमाऊंटसाठी ही केस चालू आहे याचे कुठलेही डिटेल्स द्यायला बँक तयार नाही किंवा याच्यातसुद्धा त्यांनी ते दिलेलं नाही. रादर त्याचा कुठला उल्लेख पण नाही आहे. गमतीचा भाग असा आहे की इथे तुम्ही जर का बघितलं की तर निखिल कोडे नावाचे त्यांचे लीगल ऑफिसर आहेत. ते आज बदलून तिथे मधुरा सुनील देशपांडे नावाचे ॲडव्होकेट कोण जे आहेत ते लीगल ऑफिसर जॉईन झालेले आहेत. म्हणजे काय आहे, ऑक्टोबर 2022 ते मार्च 2024 या कालावधीत बँकेने फक्त ही 4 पानी ॲफिडेविट सादर केलेली आहेत. मसुदा सेम आहे, फक्त इकडे निखिलचं नाव आहे, इकडे मधुरा देशपांडे, बस, बाकी काहीही नाही. बँकेकडनं कुठलेही प्रूफ इथे देण्यात आलेले नाहीत. आधीही दिलेले नाहीत, आजही दिलेले नाहीत. शिवाय कुठलाही आक्षेप न घेता कोर्टाने आज हे ॲफिडेविट यांचं सादर केलेलं आहे. म्हणजे आता ते मधुरा देशपांडे किती वर्ष बँकेत राहत आहेत त्याच्यावर आहे. म्हणजे कोड्यांनी गेल्या 1.5 वर्षात कुठलंही प्रूफ दिलेलं नाही. तर मग या देशपांडे किती दिवस देणार आहेत किंवा या देशपांडे गेल्यावर अजून तिसरं कोणी आलं तर ही फक्त नावं इथं बदलतात का? केस जी चालू आहे ऑक्टोबर 22 पासनं ती त्याच्यात कुठलेही प्रूफ देण्यात येत नसतील तर त्या केसेसला काही अर्थच राहत नाही. मग विरोधाभास असा मला जाणवतोय की गेले काही दिवस झाले मला व्हॉट्सअपवर एक मेसेज येतोय की मोदीजींनी त्यांच्या वेगवेगळ्या योजना ज्या केलेल्या आहेत त्याबद्दल तुमचं काय मत आहे का किंवा तिथं कुठे काय आक्षेप आहे का किंवा काही सूचना आहेत का, असं काहीतरी. तर मोदीजींना मला सांगावंसं वाटतंय की तुम्ही कितीही योजना चांगल्या सुरू केल्या असतील तरी जिथं या बँकांवरच तुमचा कंट्रोल नाही आहे तिथं आम्ही काय उद्योजक होणार आणि काय सुरू करणार. मोदीजींनी ज्या उद्योजकांसाठी काही सुरू केल्या त्या योजना त्यांनी प्रभावित होऊनच मी एक छोटी कंपनी स्थापन केलेली आहे 2022मध्ये. 19 पासून हा प्रॉब्लेम चालू आहे बँकेचा. मी वेगवेगळ्या प्रकारे इथं भारतात येऊन, कारण मी मुख्यत्वे भारताच्या बाहेर राहते, वेळोवेळी मी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्वतःच्या खर्चाने इथे येते की जेणेकरून मला त्यांच्या योजनांचा फायदा घेता यावा म्हणून मी एक ट्रेडिंग कंपनी स्थापन केली आहे. माझ्याकडे GST नंबर आहे, उद्यम आधार आहे, पण मी तरीही बिझनेस सुरू करू शकत नाही. का तर या बँकेने न घेतलेल्या कर्जाच्या बाबतीत जी माझी हॅरेसमेंट चालवलेली आहे 2019 पासून त्यामध्ये माझा सिबिल स्कोअर अफेक्ट होतो आहे. बरं, त्यावेळेला आपल्याकडे फक्त 2 ऑप्शन असतात की पैसे ड्यू नसले तरी कंपल्सरी ते पैसे देणं आणि बँकेचं तोंड बंद करणं. थोडक्यात ही बँक खंडणी मागण्याचं काम करते HDFC. जर का तुमच्याकडे काही प्रूफच नाही आहे ते घेतल्याचं, कर्ज सुरूच झालं नाही आणि त्याची 2 स्टेटमेंट जर का बँक जनरेट करत असेल ज्याचं क्लोजिंग बॅलन्स 180 आहे फेब्रुवारीमध्ये 2019ला आणि जुलैमध्ये त्याच कर्जाचा ओपनिंग बॅलन्स जर का 15,000 दाखवत असेल बँक, तर RBI काय ऑडिट करते हा माझा क्वेश्चन मार्क आहे तिथे. आज जेव्हा, कारण माझा बिझनेस सुरू होत नसल्यामुळे गेली 1.5 वर्ष मी 0 रिटर्न फाईल करते. मग मला मोदीजींना विचारायचं आहे की तुमच्या ज्या काही तुम्ही योजना करताय त्याचा आम्ही फायदा कसा घ्यायचा. ते करण्यासाठी सगळे लागणारे कष्ट करण्याची आमची तयारी आहे, पण दुर्दैवाने अशा फ्रॉड बँकांवर तुमचं काही कंट्रोलच नाही आहे. ते काहीही उत्तर देत नाहीत. कोर्टात केस चाललेली असून सुद्धा इथे त्यांनी लिहिलंय ॲडव्होकेट योगेश D. पवार, हे तुम्ही त्यांचं नाव चेक करू शकता. योगेश पवार
पण ॲक्च्युली सुलेमान शेख नावाचे एक ॲडव्होकेट आहेत जे तिथे ते कोर्टात केस प्रेझेंट करतात. पवार कोण आहेत माहिती नाही, कदाचित पवारांचे हे ते असिस्टंट असू शकते. आता आज जी घटना घडली त्याच्यावर मला ॲडव्होकेट पवार आणि HDFC बँक दोघांचे क्लॅरिफिकेशन पाहिजे की जेव्हा तुम्ही कुठलंही इथे प्रूफ मला देत नाही आणि फक्त लीगल ऑफिसर चेंज झालं म्हणून 4 पेपर तेच मसुदा असलेले जर का तुम्ही मला देताय तर याच्याबद्दल मला आक्षेप असणारच. ऑब्व्हियसली मी न्यायाची मागणी करते आणि तो मला वेळेत मिळायला पाहिजे. मी 1.5 वर्ष थांबलेली आहे. असं असताना कुठेतरी सामान्य माणसापुढे ही केस जावी म्हणून मी आता सोशल मीडियावरती टाकणार आहे. हे मी आज कोर्टाच्या समोर सांगितलं. यामध्ये कोर्टाच्या आवारात कोर्टरूमच्या बाहेर सुलेमान शेख यांनी स्ट्रेट वे धमकी देऊन टाकलेली आहे की तुम्हाला जिथं जायचं तिथं जा, मी कोणालाही घाबरत नाही. हे त्यांचे शब्द आहेत. मग ही जी वाक्यरचना आहे त्यांची किंवा ही जे त्यांनी मला जे चॅलेंज दिलेलं आहे, धमकी दिलेली आहे, ती योगेश पवार यांना मान्य आहे का? हे ॲडव्होकेट योगेश पवार यांचं नाव बघा आणि या ॲफिडेव्हिटमध्ये या पेपरमध्ये सुलेमान शेख हे नाव कुठेच नाही. त्यामुळे योगेश पवार यांचे ते असिस्टंट असतील किंवा मग ते HDFCची जबाबदारी येते. मग HDFCला हे मान्य आहे का? आज मी त्यांना मेलवर हे पाठवणारच आहे, कारण हे मला कुठेतरी लिखित ठेवणं गरजेचं आहे. याला कारण असं होतंय की कोर्ट केस जर का चालू आहे आणि जे डिस्प्युटेड अमाऊंट आहे त्याच्याबद्दल सोडून इतर व्यतिरिक्त कुठलेच माझे ड्यू बँकेकडे आत्ता नाहीत. असं असताना जे डिस्प्युटेड अमाऊंटसाठी तुम्ही एका व्यक्तीला रविवारी दुपारी 3 वाजता मला 3-3:30च्या दरम्यान एक मुलगा माझ्या घरी आला जो कलेक्शन डिपार्टमेंटचा आहे असं म्हणतो आणि त्याच्याकडे त्याचं ओळखपत्रच नसतं. HDFCचं कुठलंही ओळखपत्र दाखवायला तो तयार नाही. मी त्याला चॅलेंज केलं की मला ही केस परत बँकेला सांगणं कंटाळवाणं वाटतंय, त्यापेक्षा आपण फेसबुक लाईव्ह घेऊया, तर थोडक्यात सगळ्यांनाच केस कळवून जाईल. ओळखपत्र दे. तर ओळखपत्र न देता तो मुलगा पळून गेला आणि त्याच दिवशी ती मी हॅरेसमेंटची केस जी आहे ॲक्च्युली ती यूट्यूबवर टाकलेली आहे. ती एवढ्यासाठी की आज मला बँकेला प्रश्न विचारायचा आहे, कोर्टालाही विचारायचं आहे की अशा केसमध्ये रविवारी दुपारी सुट्टीच्या दिवशी एखाद्या महिला कस्टमरकडे जेव्हा एक मुलगा येतो तेव्हा त्याच्याकडे ओळखपत्र देणं बंधनकारक आहे का नाही. असं ओळखपत्र न देता जर का कलेक्शनचे डिपार्टमेंटचे लोक जर का बँक घरी पाठवत असेल तर बँकावर कुठली कारवाई होऊ शकते का नाही. अशी जी सुलेमान शेख यांनी मला स्ट्रेट वे धमकी दिल्या, तुम्हाला कुठल्याही ग्रेव्हन्सकडे जायचं तर जा. मी सांगितलं त्यांना PMOकडे मी जाणार आहे, PMOकडे ऑलरेडी मी दिलेलं आहे, त्यांच्याकडून काय आलेलं नाही, पण RBIकडे मी तुमची कंप्लेंट करणार आहे. तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, आम्ही कोणालाही घाबरत नाही. या वाक्यरचनेशी HDFC आणि हे योगेश D पवार सहमत आहेत का? कारण मी आता हे वाक्यरचना ॲफिडेव्हिटमध्ये लिहिणार आहे. या केसेसमध्ये तुम्हाला लक्षात येईल की बँकांची किती मनमानी चालू आहे. याला प्रचंड मोठा विरोधाभास असा आहे की मला गेल्या काही दिवसापासून एक मेसेज येतोय की मोदीजींनी, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी वेगवेगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत. मग त्या उद्योजकांसाठी असतील, महिला उद्योजकांसाठी असतील. त्यांनी प्रेरित होऊन जेव्हा मला असं वाटतं की आपणही काहीतरी करावं, ती खटपट मी करत असताना जर का या बँका आमच्यामध्ये येत असतील तर तुम्ही केलेल्या योजनांचा उपयोग काय आहे, त्याचा लाभच आम्ही घेऊ शकत नसू तर तुम्ही त्यात देण्यात फायदा काय आहे, किंवा हे जे हर्डल्स आमच्यामध्ये येत आहेत तिथं तुम्ही काय आक्षेप घेऊन काय कारवाई करणार आहात का नाही. हे कुठलं डिपार्टमेंट आहे आणि आम्ही कुणाकडे जायचं आहे या संदर्भात. जिथं फक्त लीगल ऑफिसर चेंज होणार असेल दर 1.5 वर्षांनी, तर ही केस अजून किती वर्ष चालणार आहे आणि कोर्ट असं किती लीगल ऑफिसर्सला मान्यता देतं. हा अर्थात आता पुढच्या केसमध्ये काय होईल, पुढच्या डेटला काय होईल त्यावेळेला कळेल. पण असे किती लीगल ऑफिसर्स वेगवेगळे जर का येऊन असे सेम ॲफिडेव्हिट देत राहिले तर ही केस किती वर्ष चालणार आहे. आणि मग आम्ही एक उद्योजक म्हणून जर का मी ट्रेडिंग कंपनी स्थापन केलेली आहे आणि 1.5 वर्ष झाले मी 0 रिटर्नच भरते आहे, तर याच्यात माझी कुठेतरी चूक होती आहे का या बँकांवर नियंत्रण ठेवायला कायदा असमर्थ आहे, RBI असमर्थ आहे आणि कुठलं गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंटसुद्धा असमर्थ आहे असं आम्ही समजायचं का. यासाठी आजचा व्हिडिओ आहे. यामधले जे तज्ज्ञ कोण असतील तर त्यांनी कृपया आपल्या कमेंट्स
आपल्या व्हिडिओच्या तिथे टाका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण कोट्यवधी जर का लोकांकडनं जर का बँक ही अशी हॅरेसमेंट करून पैसे गोळा करत असेल तर इट्स अ बिग इश्यू. ही खंडणी झाली, कुठलंही जर का लोन घेतलेलं नसताना आणि बरं त्याचे डिटेल्स पण बँक द्यायला तयार नाही, एवढी मुभा प्रायव्हेट बँकांना तुम्ही कशी काय दिलेली आहे हा माझा प्रश्न आहे. आणि ॲडव्होकेट कोर्टाच्या आवारात अशी धमकी ओपोनंटला देऊ शकतात का? या दोन्ही गोष्टींसाठी आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज आपल्या कमेंट्स या बाबतीत अजून कोणी असा केसेस जर का फेस करत असतील तर आपले अनुभव तिथे शेअर करा. धन्यवाद.